ओम श्री साईराम. विद्यावाहिनी. प्रकरण 7. धर्मसंस्कृती. मानव हा बीजासारखा आहे. जसं बीज अंकुरतं, रोपटं बनतं आणि सतत वाढत जाऊन वृक्ष बनतं, तसंच मानवानेही विकसित होऊन परिपूर्णता प्राप्त केली पाहिजे. यासाठी त्याला ज्ञानाच्या 2 क्षेत्रांवर प्रभुत्व मिळवावं लागतं. एक म्हणजे जगाचं ज्ञान, म्हणजेच प्रगट झालेल्या विश्वाविषयीचं ज्ञान, आणि दुसरं म्हणजे परलोकाचं ज्ञान. पहिलं ज्ञान जीवन जगण्याची साधनं देतं, तर दुसरं ज्ञान जीवनाचं अंतिम ध्येय देतं. जीवन जगण्यासाठीची साधनं म्हणजे दैनंदिन गरजा पूर्ण करणाऱ्या गोष्टी. त्या मिळवाव्या लागतात, साठवाव्या लागतात, किंवा गरज पडल्यास त्या मिळवण्याची क्षमता प्राप्त करावी लागते. जीवनाच्या ध्येयाचं ज्ञान म्हणजे आपण कोणत्या उद्देशासाठी जगावं, आपण ज्या सर्व गोष्टी जाणतो त्यांचा निर्माता कोण आहे, मी नेमका कोण आहे, हा वेगळा स्वतंत्र मी कोण आहे, अशा प्रश्नांचा शोध घेणं होय. हा शोध अखेरीला जीवनाचं ध्येय प्रगट करतो. सर्व धर्माचे शास्त्रग्रंथ आणि त्यावर आधारलेले नैतिक नियम या जगाच्या मर्यादेपलीकडील प्रश्नांशी संबंधित आहेत. जसं की आपण इथे का आहोत, हे जीवन मिळवण्याला पात्र होण्यासाठी आपण काय करायला हवं, आपण काय बनलं पाहिजे, संयमित आणि शिस्तबद्ध जीवन जगणं. मनुष्याने या जगात जीवन जगण्यासाठी सर्वात कल्याणकारक मार्ग कोणता आहे? उत्तर आहे संयमित आणि शिस्तबद्ध जीवन जगणं. खरं शिक्षण माणसाला या मर्यादा आणि बंधनं पाळण्याचं प्रशिक्षण देते. सांसारिक ज्ञान मिळवण्यासाठी आपण अपार कष्ट करतो आणि अनेक अडचणी सहन करतो. शरीर सुदृढ करण्यासाठी आपण कठोर नियम पाळतो. आपलं ध्येय कोणतंही असो, ते साध्य करण्यासाठी आपण योग्य शिस्त पाळतो. शिस्तबद्ध विचार आणि आचरण यांचे नेमके लाभ काय आहेत? सुरुवातीला नियम साधे आणि प्राथमिक असतात. नंतर ते माणसाला इंद्रियांना अगोचर असणाऱ्या क्षेत्रांची जाणीव करून देतात. पुढे माणूस मनाच्या पलीकडे प्रवास करू शकतो आणि मानवी शरीरात असलेल्या सर्व शक्तींच्या अंतिम मर्यादेपलीकडेही जाऊ शकतो. शेवटी त्याला सत्याचा म्हणजेच परमसत्याचा साक्षात्कार आणि अनुभूती होते. म्हणजे सर्वत्र व्याप्त असलेलं, संपूर्ण विश्वामध्ये अंतर्भूत असलेलं ते एक तत्त्व तो स्वतःमध्ये अनुभवतो. या श्रद्धेत आणि या जाणीवेत स्थिर झाल्यावर तो आनंदाने परिपूर्ण होतो. हीच खरी विद्या प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे आणि हीच सर्वोत्तम शैक्षणिक प्रक्रियेची परिपूर्णता आहे. या प्रक्रियेदरम्यान खरी विद्या अप्रत्यक्षपणे समाजाची उत्तम बांधणी, लोकांमधील समन्वयपूर्ण संबंध, वंश, राष्ट्र आणि समुदाय यांच्यातील परस्पर हिताचं नातं, तसंच दैनंदिन जीवन जगण्याची सर्वोत्तम पद्धत आणि मार्ग शिकवते. खरी विद्या ही सर्व तत्त्व माणसाच्या अंतःकरणात खोलवर रुजवून त्याला पुढे जायला मदत करते. सर्व व्यवसायांपैकी शिक्षकांच्या व्यवसायाने सत्याच्या आदर्शाशी निष्ठावान राहिलं पाहिजे. जेव्हा शिक्षक सत्यापासून दूर जातात तेव्हा समाजावर आपत्ती येते. जगाच्या रीतींचा परिचय नसलेली हजारो कोवळी मुलं त्यांच्या हाताखालून जातात. त्यांच्या शिकवणीचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव खूप मोठा आणि दीर्घकाळ टिकणारा असतो. म्हणून शिक्षकांनी वाईट सवयींपासून मुक्त असलं पाहिजे. मुलं आपोआप मोठ्यांच्या सवयी आणि वर्तनाचं अनुकरण करतात. हा कायमस्वरूपी धोका आहे. जेव्हा हजारो मुलांवर वाईट प्रभाव पडतो तेव्हा समाज दूषित होतो आणि कालांतराने हे सामाजिक अधःपतन शिक्षकांनाही दुसऱ्या प्रकारे बाधतं. हेच मला तुम्ही शिकवलं हे प्रभू, असं तेव्हा गीतात म्हटलं जातं. एक दिवस शिक्षकांचे शिष्य त्यांचा उपहास करतात आणि त्यांना अवमानित करतात. म्हणून शिक्षकांनी स्वतःला सद्गुणांनी सज्ज केलं पाहिजे. राजा फक्त आपल्या राज्याच्या आतच सन्मानित असतो. तो केवळ त्याच्या सीमांच्या आतच पूजनीय असतो.
परंतु सद्गुणी मनुष्य सर्वत्र आदराला पात्र असतो. एखाद्या व्यक्तीकडे उत्कृष्ट शारीरिक सौंदर्य असू शकतं, तारुण्यातील चैतन्यपूर्ण चमक असू शकते, उच्च वंशाचा अभिमान असू शकतो आणि तो प्रख्यात विद्वानही असू शकतो. परंतु जर त्या व्यक्तीकडे आध्यात्मिक शिस्तीमुळे प्राप्त होणारे सद्गुण नसतील तर ती व्यक्ती सुगंध नसलेल्या सुंदर फुलासारखी समजली जाते. स्वधर्माचे पालन. लहानपणी मोहनदास करमचंद गांधी यांनी आईबरोबर श्रावण आणि त्याची मातापित्यांवरील भक्ती या नाटकाचा प्रयोग पाहिला. ते पाहून त्यांनी निश्चय केला की आपणही श्रावणासारखं बनलं पाहिजे. त्यांनी हरिश्चंद्राच्या कथेवर आधारित नाटक पाहिलं आणि त्याचा त्यांच्यावर इतका खोल परिणाम झाला की त्यांनी हरिश्चंद्रासारखं धर्मनिष्ठ आणि सत्यनिष्ठ होण्याचा संकल्प केला. या अनुभवांनी त्यांच्यामध्ये इतकं परिवर्तन केलं की ते एक महात्मा बनले. गांधीजींचे एक शिक्षक असे होते की जे त्यांना चुकीचे मार्ग शिकवत होते, परंतु गांधीजींनी त्यांची शिकवण स्वीकारली नाही. त्याचा परिणाम असा झाला की ते देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकले. या भारतभूमीत हजारोंच्या संख्येने भावी महान आत्मे आहेत. त्यांच्यासमोर आत्मविद्येचं शिक्षण घेऊन ते आचरणात आणणाऱ्या स्त्री पुरुषांची उदाहरणं आदर्श म्हणून ठेवली पाहिजेत. भारताची प्राचीन संस्कृती, सनातन धर्म फक्त भारतीयांकडूनच नव्हे तर सर्व देशातील लोकांकडून सर्वोच्च मूल्यांची संस्कृती म्हणून गौरविली जाते. तिच्या वैश्विक कीर्तीचं कारण असं आहे की ती वेदांवर आधारित आहे. वेदोखिलो धर्ममूलम. वेद हेच धर्माचं मूळ आहेत. धर्म म्हणजे नैतिकतेची सर्व तत्त्व आणि आचारसंहिता, ज्यामुळे मनुष्याला प्राण्यांमध्ये आणि सजीवांमध्ये सर्वोच्च स्थान टिकवता येतं. धर्मामध्ये अशा सर्व कृती आणि वृत्तींचा समावेश होतो ज्या या श्रेष्ठतेचं संरक्षण करतात. वेद हे असं भांडार आहेत ज्यात माणसाने जीवनात स्वीकारायची आणि पालन करण्याची कर्तव्य, जबाबदाऱ्या, अधिकार सर्व साठवलेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी उपदेश. प्राचीन काळातील आश्रमांमध्ये विद्यार्थ्याने शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरु त्याला महान उपदेश देत असत. असा उपदेश इतर कोणत्याही देशात शिष्याला दिला जात नसे. ते आदेश असे होते: मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, सत्यं वद, धर्मं चर, न इतराणी. मातेला देवासमान माना, पित्याला देवासमान माना, गुरुना देवासमान माना, सत्य बोला, धर्माचरण करा, इतर मार्ग स्वीकारू नका. असा हा उपदेश होता. सर्व अधर्मपूर्ण कर्म सोडून द्या. फक्त अशाच कार्यांमध्ये सहभागी व्हा जी तुमच्या उन्नतीला पोषक ठरतील. जेव्हा वेद आणि उपनिषद शांती शांती शांतीही असं म्हणतात तेव्हा ते याच उपदेशाकडे निर्देश करतात आणि पृथ्वीवर शांती नांदावी यासाठी प्रार्थना करतात. विद्यार्थ्यांना दिलेल्या ह्या उपदेशातील प्रत्येक शब्द अत्यंत प्रभावी आहे. मातापित्यांच्या सेवेमुळे धर्मव्याधाला अमर कीर्ती मिळाली. सत्याचं सातत्याने पालन करून राम आणि हरिश्चंद्र अमर झाले. सदाचाराच्या बळावर सामान्य माणसंही महापुरुषांच्या स्तरावर पोचली. बुद्धांनी कोणत्याही जीवाला इजा करणं टाळलं. त्यांनी अहिंसेला परमो धर्मः असं म्हटलं आणि म्हणूनच ते जगद्गुरू म्हणून पूजनीय ठरले. वरील सर्व नियमांचं पालन करणं हेच जीवनातील खरं तपश्चर्येचं स्वरूप आहे. मन हे माणसातील 3 अंतःकरण साधनांपैकी सर्वात प्रमुख आहे. आपण मनाचं संरक्षण केलं पाहिजे जेणेकरून त्यात आसक्ती, वासना आणि उत्कटता प्रवेश करणार नाहीत. मनामध्ये हे टोकाचे भाव नैसर्गिकरित्या येतात. मनात उसळणाऱ्या उग्र लाटा म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे माणसाचे 6 अंतर्गत शत्रू आहेत. पहिले 2 दोष उरलेल्या 4 दोषांना आपल्या मागे घेऊन येतात. म्हणून पहिल्या 2 दोषांपासून स्वतःला मुक्त करून आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यासाठी आपण आध्यात्मिक साधना केली पाहिजे. आध्यात्मिक शिक्षणाद्वारे आपण ही साधना शिकतो.
जय साईराम.